आणि इथे एवढी थंडी लागली आहे ना, 5-5, 6-6 लेअर घालून आम्ही बसलोय. लेक व्यू चाहिए, पैंगोंग लेक व्यू हाँ? चाहिए, 2 दिन का स्टे दो- चाहिए. तो बोलता विक्की भाई तुम 6 भी यहीं आ जाओ, गर्म होएगा. मित्रांनो, लेह लडाख डे 5. आजची जी जर्नी असणार आहे ती आहे नोब्रा व्हॅली टू पँगॉंग लेक. ॲप्रॉक्स 170 किलोमीटर आहे आणि 7 आवरची जर्नी आहे. अजूनपर्यंत झालेली सर्वात लॉंगेस्ट जर्नी असणार आजची. आणि ऐकण्यात आलं आहे की रोड पण खराब आहे, म्हणजे ऑफ रोडिंग आहे मोस्टली, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो बघूया. सर्व इकडनं चेकआउट झालेलं आहे. नोब्रावरून निघून पँगॉंगला जाताना वाटेवर इथे ही लेक नाही, रिवर आहे, तिथे थांबलो आहे. ॲक्च्युली काल थांबलेलो त्या रिव्हरवर फोटो काढले आहेत. तर एवढे काय फोटो काढणार नाही, पण सगळेजण असे फिरते आहेत आणि आमच्या गाडीसोबत अजून 3-4 गाडी आहे. तर त्या पण थांबल्या, म्हणून मग आमच्या ड्रायव्हर बोलला तुम्ही पण जरा फिरून या, म्हणून असं जस्ट पाय मोकळे करायला इकडे फिरायला आलो आहे. आणि मित्रांनो, इथून आपली ऑफ रोडिंग सुरू झालेली आहे. पुढे रस्ता पण बंद आहे, तो तिकडे बघू शकता पूर्ण ट्रॅफिक. ही आमची गाडी रेस चालू आहे भाईलो. तिथे चहा पिण्यासाठी थांबलेलो आहे आणि ह्यानंतरचा एक 40 किलोमीटरचा जो पॅच आहे तो बोलतो की तर चांगला आहे. आणि त्याच्यानंतर एकदम ऑफ रोडिंग आहे. मोस्ट ऑफ द रोड जो आहे ना तो पूर्ण अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे, त्यामुळे पूर्ण ऑफ रोडिंगचाच फील आहे आणि धूळ आणि खूप उडते. हो गए 3.5-4 घंटे हो गए ना. 3 तास झाले आहेत आणि आता आम्ही अजून ऑन द वे आहे. इथे शायक रिव्हर म्हणून आहे, तिथे पोहोचलेलो आहोत. चाललाय आपण आता दुर्बुकला जाणार आहे, तिथेच लंच करणार. आणि हा रोड एकदम स्मूथ आहे. तर इथे बुर्दुक आलेला आहे आणि बुर्दुकमध्ये आम्ही लंच करायला थांबलेलो आहे. आता थोडंसं हे चाललं आहे, कन्फ्युजन चाललं आहे, डायरेक्ट इथे लंच करणार की डायरेक्ट पँगॉंगमध्ये जाऊन. कारण ह्याच्या पुढचा जो रस्ता आहे तो पूर्ण ऑफ रोडिंग आहे आणि खाल्यानंतर मग उलटी व्हायचा प्रॉब्लेम होऊ शकतो. दुर्बुकवरून आम्ही निघालो आहे आणि दुर्बुकवरून अप्रॉक्स 38 किलोमीटर पँगॉंग लेक आहे. आणि हा जो रस्ता आहे तुम्ही पाहत आहे, पूर्ण गाडी जी हलते आहे ती पूर्ण ऑफ रोड आहे. जरा असं रेस्ट घेण्यासाठी थांबलेलो आणि इथे बघा तुम्ही पूर्ण अशी फ्रोझन रिव्हर आहे. हे रिव्हरच आहे ना, ही रिव्हर नाही, आय थिंक माझ्यामध्ये फक्त स्नो आहे. काय असेल ते स्नो आहे किंवा फ्रोझन रिव्हर आहे, काय असेल ते समजून घ्या. पण बघा तुम्ही, और ये रवि भाई थोड़ा स्नो के ऊपर स्टंट करते हुए. पुढे रस्त्याचं काम चालू आहे आणि इथे मध्येच आता अर्धा ते 1 तासाचा ब्रेक. एवढ्या एरियात आम्ही कन्फ्यूज होतो वाळू आहे काय आहे, पण आता नक्की कन्फर्म झालं. हा माणूस त्याच्यावर चालतोय म्हणजे नक्कीच वाळू आहे. मागे बघा एवढा मोठा डोंगर आहे, भीतीवरती इथे उभं राहिल्यावर स्टोन पडतील तर. हां नशीब चांगलं आहे, रोड चालू झालेला आहे. इकडे तुम्ही पाहू शकता लेक आलेला आहे, पँगॉंग लेक. तुम्हाला व्ह्यूज दाखवतो त्याचे गाडीतून, नंतर मग आपण तिथे जाणारच आहे. मला एकच गाणं बोलायचं आहे, जिसका मुझे था इंतजार जिसके लिए. एवढा 170 किलोमीटर ट्रॅव्हल करून आलो, ती वेळ शेवटी आली आहे.
मित्रांनो हे बघा किती क्लीन वॉटर आहे. कॉलेजमध्ये असल्यापासून मित्रांनो इकडे यायची आम्ही वाट बघतोय. कमीत कमी कॉलेज सुटल्यानंतर आता 12 वर्ष झाली असतील. 12 वर्षानंतर सूर्याने अचानक प्लॅन केला आणि हे पॉसिबल झालं. एवढी अमेझिंग फिलिंग आहे ना, जे पिक्चरमध्ये बघितलं, जे स्वप्न बघितलं ते असं समोर आहे. ही लेक, स्नोचे माउंटन आणि कॉलेजचे आपले कॉलेजपासूनचे मित्र. आणि आय थिंक आजचा दिवस इथे संपतोय. सर्वांचे फोटो बिटो सर्व काढून झालेले आहे. मित्रांनो आजचा आमचा जो स्टे असणार आहे तो इथे असणार आहे. इथे मी, वांगे आणि निनाद आणि ह्या इथे जितूबाई, रवी आणि सूर्या. एकदम रॉ आहे, म्हणजे असं साधी दरवाजानी आहे. तर त्यामुळे थंडी पण एवढी आहे ना, तर असं वाटत होतं काल 2 दिवस लास्ट 2 डेज जे आपण थांबलो आहे ते टेंट बरे होते. कारण थंडी अशी थांबतच नाही, फक्त ते असे असं वाटतं बघा ना, फक्त ती लाकडं आणून उभी केली आहे. बघूया आता रात्री काय कंडिशन आहे. लेक आहे समोर, समोर लेक आहे, व्ह्यू चांगला आहे. पण मेन आहे थंडी थांबणं. थंडी जर थांबली, प्रयत्न करतो आहे लवकरात लवकर जाऊन झोपून जायचं. एकदा झोपल्यावर मग काही एवढं फील नाही होणार. त्या किती वाजले रे? 7:30 पावणे 8 वाजले आहेत आणि इथे एवढी थंडी लागली आहे ना, 5-5, 6-6 लेअर घालून आम्ही बसलो आहे. खूप हालत खराब आहे, अत्यंत हालत खराब आहे. आता कळालं की लोक पॅंगॉंगच्या इकडे नाईट स्टे का नाही करत आम्हाला. आणि आमचा सूर्याबाई बोलतो यार इतना फेमस है, 2 दिन का स्टे चाहिए हमें, 2 दिन का. एक दिवस राहायला आमची हालत झाली आहे, तर 2 दिवस तर शक्यच नव्हतं. वांग्या इथे 2 इकडे रे 2 ग्लोव्ज, हे जॅकेट आणि याच्यावर अजून एक जॅकेट घालणार आहे. मी आता अजून एक थर्मल घातलं आहे, अजून एक थर्मल घालणार, त्यावर हे हुडी, त्यावर जॅकेट आणि हे जाडवालं. त्याच्यानंतर एवढं सर्व घेऊन झोपणार आहे. म्हणजे असं वाटतं कोणतं तरी ओझं घेऊन झोपतोय ना, तसं वाटतं. हालत खराब आहे. तुम्हाला दाखवतो प्रॉब्लेम काय आहे. हे बघा, हे फक्त प्लायवूड आहे. हे प्लायवूड फक्त उभे करून हे सर्व हॉटेल बनवलेलं आहे. एकदम विचार करून हालत खराब होते. अजून एक जॅकेट. मित्रांनो आमच्या रूमची हालत दाखवली. आता तुम्हाला ना सूर्य आणि तेजवी ते कसे झोपले आहेत ना ते दाखवतो. ठीक आहे ना, इकडे बघा मोजून 3 ते 4 लाईटी दिसत आहेत. आणि आता आपण यांच्या रूम मध्ये जाऊया. यांच्या हालत बघा. ठीक आहे, लेक व्यू चाहिए, पैंगोंग लेक व्यू चाहिए, 2 दिन का स्टे 2 दिन का स्टे चाहिए. लो और व्यू व्यू देखो, विंडो व्यू चाहिए. देखो और लोग बाहर निकल नहीं सकते. नो बॉनफायर, नथिंग, नो लाइट, नो. अभी तो खाना भी खाने का इच्छा नहीं कर रहा है बाहर निकल के. खास एक्सेस पैसे देऊन ना या काचेत लेक व्ह्यू बघायचा. पण लेक व्ह्यू बघायला माझं बाहेर तरी जा उठून, म्हणजे हटून उठायला तरी पाहिजे. अशी हालत झाली आहे ना. लेकिन भाई मजा करो. ऑल द बेस्ट. कोई नहीं निकाल लेगा. मैं तो बोलता विक्की भाई तुम 6 भी यहीं आ जाओ, गर्म होएगा. सही है.
यो मैन यो हम निकालेंगे रात। ये सूर्या, बाजू में रवि और उसके बाजू में ये जीतू भाई। बचपन में आते कल तक जीतू भाई अलग सोते थे, आज इधर आ चुके हैं ऊपर। बोले अब नीचे नहीं सोएंगे हम। सो आम्ही इथे आता एक ना एक्सपेरिमेंट करतोय. हे ग्लासमध्ये पाण्याच्या ग्लासमध्ये पाणी भरलंय, थंड पाणी आहे नॉर्मल. आणि आता ते आम्ही ना बाहेर ठेवणार आहे आणि उद्या सकाळी चेक करणार आहे की त्याचा बर्फ झाला आहे की नाही. कारण अजूनपर्यंत आम्ही जेवढे एक्सपिरियन्स केलं आहे सर्वात कोल्ड टेम्परेचर इथे आहे, पँगॉंगला आहे. आणि जेवताना मगाशी आम्हाला समजलं की इथे रात्री -10 -15 असं टेम्परेचर जातं. मग तेच चेक करण्यासाठी आम्ही हा प्रयोग करतोय. आणि वांगे आता ना ते ग्लास बाहेर ठेवेल. याचा रिझल्ट उद्या सकाळी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवेल. म्हणजे ॲक्च्युअल त्याचा बर्फ होतो की नॉर्मल पाणी राहतं ते. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. झोपायची तयारी झालेली आहे. इथे वांगे आणि निनाद आणि इथे मी झोपणार आहे. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.